नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, टाटा ग्रुपकडनं गुंतवणूकदारांना या दिवाळीमध्ये एक मोठं गिफ्ट मिळणार आहे। टाटा समूहाची नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजेच NBFC टाटा कॅपिटलचा IPO अखेर जाहीर झाला असून तो 6 ऑक्टोबर 2025 रोजी खुला होणार आहे। कंपनीने 26 सप्टेंबर रोजी सेबी आणि शेअर बाजाराकडे आपला DRHP दाखल केला होता। एक्सचेंजच्या माहितीनुसार या IPOच्या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू ही 10 रुपये ठेवण्यात आली असून 21 कोटी नवीन शेअर्स इश्यू करण्यात आलेले आहेत आणि 26.58 कोटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल यामध्ये समाविष्ट आहे। कंपनीचा IPO सोमवार 6 ऑक्टोबरला ओपन होईल आणि बुधवारी 8 ऑक्टोबर 2025ला तो बंद होईल। तर अँकर गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची तारीख ही 3 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे। हा IPO टाटा ग्रुपच्या इतिहासातील सर्वात मोठा इश्यू ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे रिटेल आणि इन्व्हेस्टर्स मोठे इन्स्टिट्यूशन यासाठी एक मोठी ही संधी मानली जाते। कंपनीच्या IPOचा एकूण आकार हा 1.85 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 16,400 कोटी रुपये इतका राहील। यामुळे कंपनीचे एकूण व्हॅल्युएशन अंदाजे 16.5 अब्ज डॉलर्स इतका होईल। विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी LIC यामध्ये एक मोठी गुंतवणूक करू शकते असाही संकेत मिळतोय। सध्या टाटा सन्सकडे टाटा कॅपिटलचा सर्वात जास्त हिस्सा आहे। उर्वरित हिस्सेदारी IFCI सारख्या बाह्य गुंतवणूकदारांकडे आणि टाटा समूहातील इतर कंपन्यांकडे जसं की TMF होल्डिंग्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा पॉवर इत्यादी कंपन्यांकडे आहे। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार टाटा कॅपिटलसारख्या NBFCsला 30 सप्टेंबरपूर्वी शेअर बाजारात लिस्ट करणं बंधनकारक होतं, मात्र कंपनीला अलीकडेच सेबीकडनं थोडीशी मुदतवाढ मिळाली होती। टाटा कॅपिटलची IPOची तयारी अनेक महिने सुरू होती। कंपनीनं 15,000 कोटींपेक्षा जास्त IPOसाठी सेबीकडे गोपनीय प्री फाइलिंग रूटद्वारे ड्राफ्ट दाखल केला होता आणि त्यापूर्वीच 21 मार्चला असलेल्या अहवालात म्हटलं होतं की या मेगा लिस्टिंगसाठी कंपनीला 10 गुंतवणूक बँका सल्लागार म्हणून नियुक्त कराव्या लागणार होत्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता एक मोठा IPO टाटा पुन्हा घेऊन येत आहे। तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।